हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द स्वीट पोरेचा आज आपण प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. आपण ह्याचा अगोदर कन्सेप्ट कनेक्शनचा व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट कनेक्शनमध्ये काय शिकलो तर प्रोनाउन्स शिकलो. प्रोनाउन्समध्ये दोन टाईप होते, तर एक पर्सनल प्रोनाउन आणि दुसरं पॉझेसिव्ह प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउनमध्ये आपण काय शिकलो तर यांना कशाला म्हणायचे तर आय, मी, वी, यू, ही, शी, इट, हिम, हर, हिज, दे आणि देम हे जे आहेत ते काय आहेत तर पर्सनल प्रोनाउन आहेत. आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन कोणते होते तर माइन, युअर्स, हर्स, हिज अँड आर्स हे पॉझेसिव्ह प्रोनाउन होते. चला तर मग प्रॅक्टिस झोन 2ला सुरुवात करूया. प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 1. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड अंडरलाईन द पर्सनल प्रोनाउन. खाली दिलेले सेंटेन्सेस वाचा आणि त्यातले पर्सनल प्रोनाउनलाही काय करा अंडरलाईन करा. A1 पाहूया. दे हॅड गॉन टू सी द प्ले. ते नाटक पाहण्यासाठी गेले होते. मग दे हे काय येणार तर पर्सनल प्रोनाउन. बी. ही अँड आय हॅव ग्रोन अप टुगेदर. तो आणि मी एकत्र वाढलो आहोत. मग तिथे काय येणार पर्सनल प्रोनाउन तर ही अँड आय. सी. आय हॅव नोन हर फॉर 5 years. मी तिला 5 वर्षापासून ओळखतो. मग इथे C1 मध्ये काय येणार आय आणि हर. D1. डिड यू सी द न्यू हाऊस, इट बिलॉंग्स टू देम. तुम्ही नवीन घर पाहिले का, ते त्याचे आहे. तर इथं 3 हे पर्सनल प्रोनाउन येतील तर कुठले यू, इट अँड देम. क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पर्सनल प्रोनाउन. खाली जे फिल इन द ब्लँक्स दिलेत तिथे करेक्ट पर्सनल प्रोनाउनचा उपयोग करून फिल करा. A1. डू यू नो डॅश क्वेश्चन मार्क डॅश ही इज माय ब्रदर. तर आहे ना इथे काय असणार आहे तर इथे ही असणार आहे, कारण इथं माय ब्रदर हा काय येतो मेल जेंडर येतो. त्यामुळे इथे काय येणार पर्सनल प्रोनाउन ही येणार. आणि हीच्या इथे हिम की डू यू नो हिम, ही इज माय ब्रदर. तू त्याला ओळखतोस का, तो माझा भाऊ आहे. B1. शुभम इज अ ग्रेट सिंगर डॅश हॅज वोन मेनी कॉम्पिटिशन. आता शुभम पण हा काय मेल जेंडर असल्यामुळे इथं त्याच्या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन काय येणार आपल्याला ही. तर सेंटेन्सेस कसं क्रिएट होईल. शुभम इज अ ग्रेट सिंगर, ही हॅज वोन मेनी कॉम्पिटिशन. शुभम एक उत्तम गायक आहे, त्याने अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, कॉम्पिटिशन जिंकलेले आहेत. C1. आय हॅव मेनी पपीज वूड डॅश लाईक टू हॅव वन ऑफ डॅश. तर आता इथं काय तर माझ्याकडे बरेच पप्पी आहेत. मग वूड यू येणार इथे आणि इथं देम त्यापैकी म्हणल्यानंतर कसं सेंटेन्स होईल. आय हॅव मेनी पपी वूड यू लाईक टू हॅव वन ऑफ देम. माझ्याकडे खूप ना पप्पी आहेत, तुम्हाला त्यापैकी एक हवे आहे का. चला तर मग डीकडे वळूया. टीना अँड मीना आर कझिन डॅश केम टू विजिट द म्युझियम. टीना अँड मीना काय ह्या कझिन आहेत आणि त्या कुठं तर म्युझियमला भेट द्यायला गेल्यात. तर मग दे तिथे काय येणार दे. टीना अँड मीना आर कझिन, दे केम टू विजिट द म्युझियम. चला तर मग क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. रिप्लेस द अंडरलाईन नाउन विथ द करेक्ट प्रोनाउन अँड रीराईट द सेंटेन्स. खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहे त्यातलं ना नाऊन आहे ते नाऊनच्या ठिकाणी ना करेक्ट प्रोनाउन आपल्याला वापरायचे आणि सेंटेन्स परत रीराईट करायचे. क्वेश्चन समजला तर चला तर मग आता एकडे वळूया. वेन गोपाल सॉ अ मंकी ही गेव द मंकी अ हँडफुल ऑफ ग्राउंडनट्स. तर क्वेश्चन काय आहे, गोपालला एक माकड दिसले आणि त्याने त्याच्या हातात मुठभर काय दिले शेंगदाणे दिले. तर आपल्याला इथं अंडरलाईन कशाला केले द मंकीला. तर द मंकीच्या ठिकाणी ॲनिमल्स कोणतेही ॲनिमल असेल तर तिथे आपण इट हे प्रोनाउन वापरतो. चला तर मग सेंटेन्स तर कसं तयार होईल. वेन गोपाल सॉ अ मंकी ही गेव इट अ हँडफुल ऑफ ग्राउंडनट्स असं सेंटेन्स तयार होईल.
चला तर मग बीकडे बोलूया. सचिन मेट हिज फ्रेंड अली. अली इन्व्हायटेड सचिन टू द पार्टी. तर काय, सचिनला त्याचा मित्र अली भेटला आणि अलीने सचिनला काय पार्टीसाठी इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं. तर मग आता सचिनला अंडरलाईन आहे. सचिनला अंडरलाईनच्या ऐवजी मग तिथे काय येणार, तर हिम. मग आन्सर कसं तयार होईल, सचिन मेट हिज फ्रेंड अली. अली इन्व्हायटेड हिम टू द पार्टी. सचिन त्याचा मित्र अलीला भेटला आणि अलीने त्याला पार्टीला आमंत्रित केलं किंवा इन्व्हाइट केलं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सी, पूजा गोज फॉर अ वॉक इन द पार्क बट टुडे पूजा इज नॉट गोईंग. पूजा काय पार्कमध्ये फिरायला जाते पण आज पूजा जाणार नाही. तर आता इथे सेकंड पूजा जे आहे तिथे काय आलं आहे, अंडरलाईन आली आहे. तर सेंटेन्सेस तिथं काय होईल, तर तिथे शी चेंज म्हणजे ते त्या ठिकाणी शी येईल. मग सेंटेन्सेस कसं क्रिएट होईल, पूजा गोज फॉर अ वॉक इन द पार्क बट टुडे शी इज नॉट going. D1. Mr. Singh's children asked him for an outing, so he took his children to the magic show. तर आता मिस्टर सिंग यांच्या मुलांनी त्यांना बाहेर फिरायला नेण्याचा काय विचारले, तर त्यांनी त्यांना काय मॅजिक शो दाखवायला घेऊन गेले. तर मग सेंटेन्स कसं तयार होईल, मिस्टर सिंग्स चिल्ड्रन आस्क हिम फॉर अन आउटिंग सो ही टुक देम टू मॅजिक शो. क्वेश्चन नंबर आता 4कडे वळूया. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द करेक्ट पॉझेसिव्ह प्रोनाउन इन प्लेस ऑफ द अंडरलाईन वर्ड. खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहे त्याच्यातला अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे त्या ठिकाणी आपल्याला पॉझेसिव्ह प्रोनाउन यूज करायचं आणि सेंटेन्स परत लिहायचं आहे. तर A1 बघूया. स्नेहा लाईक माय पेन मोर दॅन युअर पेन. मग आता इथे काय, युअर पेनला अंडरलाईन आहे तर तिथे काय होईल, युअर्स. तर सेंटेन्स कसं होईल, स्नेहा लाईक माय पेन मोर दॅन युअर्स. स्नेहाला तुझ्या पेनपेक्षा माझा पेन जास्त आवडला. ओके. चला तर मग बीकडे पाहूया. दिस इज हिज बॅग अँड दिस इज माय बॅग. आता इथे अंडरलाईन कशाला आहे, तर माय बॅगला. मग माय बॅगच्या ऐवजी तिथं पॉझेसिव्ह प्रोनाउन काय येईल, तर माइन. म्हणून मग इथं सेंटेन्स काय तयार होईल, दिस इज हिज बॅग अँड दिस इज माइन. ही त्याची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. सीकडे पाहूया. दिस बॉल इज नॉट माइन इट इज देअर बॉल. तर काय तिथे आहे ना, देअर बॉलला आहे ना अंडरलाईन आहे, तर देअर बॉलच्या ऐवजी तिथं काय येणार, देअर्स. म्हणल्यानंतर सेंटेन्स कसं हे तयार होईल, दिस बॉल इज नॉट माइन इट इज देअर. हा बॉल माझा नाही आहे, तो त्यांचा आहे. D1. दॅट इज नॉट हर बॅग दिस ब्लॅक वन इज हर बॅग. तर इथे हर बॅगला अंडरलाईन आहे म्हटल्यानंतर हर बॅगच्या ऐवजी काय येणार, हर्स. तर सेंटेन्स कसं तयार होईल, दॅट इज नॉट हर बॅग दिस ब्लॅक वन इज हर्स. ती तिची बॅग नाही आहे, ही काळी बॅग तिची आहे. क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल पॉझेसिव्ह प्रोनाउन गिवन इन द बॉक्स. खाली बॉक्समध्ये जे काय पॉझेसिव्ह प्रोनाउन दिलेले आहेत ते खाली दिलेल्या फिल इन द ब्लँक्समध्ये फिल करा. चला तर मग A1. दिस शर्ट बिलॉंग टू माय ब्रदर इट इज हिज. हा शर्ट माझ्या भावाचा आहे, तो त्याचा आहे. B. माय फ्रेंड्स अँड आय बॉट अ पेंटिंग इट इज आर्स. म्हटल्यानंतर काय इथे काय येणार, मी आणि माझ्या मित्रांनी एक पेंटिंग विकत घेतली आणि ती आमची आहे. आस म्हणजे काय, आमची आहे. तर C. इट बिलॉंग्स टू देम इट इज देअर्स. म्हटल्यानंतर ते त्याचे आहे, ते त्याचे आहे. तर D1. तान्या ब्रॉट दिस ड्रेस फॉर यू इट इज युअर्स. तान्याने हा ड्रेस तुझ्यासाठी आणला आहे, तो तुझा आहे. तर इथे काय येणार, युअर्स येणार त्या ठिकाणी. E. दिस बॅग बिलॉंग टू मी इट इज माइन. ही बॅग माझी आहे, ती माझी आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना हा पॉझेसिव्ह प्रोनाउनचा प्रॅक्टिस झोन 2 व्यवस्थित समजला असेल.
थँक्यू.